गणगण गणात बोते. हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी मोर्शीकर. तर स्वागत आहे तुमचं माझ्या जो लेटेस्ट वॅकेशन होता कूर्ग उटी मैसूरच्या लास्ट पार्टमध्ये. हा आहे 5वा पार्ट. तर याच्या आधी जर तुम्ही हा बघत असेल तर याच्या आधी पहिले जे 4 पार्ट आहे ते बघा, खूप छान होते आणि तुम्हाला लिंक होईल सगळं हा शेवटचा पार्ट तुम्ही डायरेक्ट बघितल्यापेक्षा. तर आय होप की तुम्हाला आतापर्यंत जे पण मी 4 पार्ट पोस्ट केलेले आहेत ते सगळे आवडले असतील. आय डोंट नो तुम्ही पार्ट 4 का बघितला नाही. तर पहिले 3 पार्ट खूप छान असे रिस्पॉन्स भेटले मला त्याच्यावरून. पार्ट 4 तुम्ही का बघितला नाही आय डोंट नो. आणि काही म्हणजे कमी जास्त झालं असेल तर मला नक्की सांगा तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं, म्हणजे मी पण इम्प्रूव्हमेंट करेल स्वतःमध्ये. ऑफकोर्स मला आवडतं लोकांचे सजेशन्स घ्यायला, कारण की सजेशन्स घेतल्यानेच इम्प्रूव्हमेंट्स होते. आणि मी काही खूप अशी प्रो व्लॉगर वगैरे नाही आहे, पण मला जे दिसतं डोळ्यांनी ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. आणि आतापर्यंत 4ही पार्ट मी त्याच प्रकारे तुमच्यासोबत शेअर केले. तर आता हा जो लास्ट पार्ट आहे हा होता असा की मैसूरवरनं सगळं काही बघून वगैरे झाल्यानंतर आम्ही बेंगळुरूला पोहोचलो होतो. तर इथेच मी पार्ट 4 डिस्कंटिन्यू केला होता की बेंगळुरूचा एअरपोर्ट वगैरे सगळं तुम्हाला मी नेक्स्ट पार्ट म्हणजे हाच आता पार्ट 5 लास्ट पार्टमध्ये तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे. चला तर मग आता आपल्या लास्ट पार्ट 5ला सुरुवात करूया. तर आम्ही मैसूरमधून पोहोचलो होतो बेंगळुरूमध्ये. बेंगळुरूमध्ये थोडंफार सरांनी म्हणजे बोराडे सर जे होते आमच्यासोबत आमचे फ्रेंड, त्यांनी एक मस्त थाली बोलावली होती. आम्ही तर फक्त पावभाजी वगैरेच खाल्ली आणि जास्त मला प्रवासामध्ये सहन होत नाही आता, एवढं तुम्हाला लक्षात आलंच असेल. तर त्यानंतर निघालो रूटवर आमच्या, म्हणजे जो मेन बेंगळुरू आहे तिथून थोडा 13-14 किलोमीटर नंतर हा एअरपोर्ट आहे. कोम्पेगौडा एअरपोर्ट आहे हा इंटरनॅशनल. आणि इकडे बघू शकता जसं एअरपोर्ट जवळ आलं तर हे फ्लाईट तुम्हाला दिसत असेल, ही लँड होण्याकरता येत होती एअरपोर्टवर. म्हणजे जो एरिया होता एअरपोर्टचा तो सुरू झालेला होता. आणि हे इथल्या इथेच एवढं मोठं आहे ना, तुम्हाला सांगते 4000 एकर्सचं हे पूर्ण एअरपोर्ट आहे. एअरपोर्टला पोहोचण्याआधी वेणूजींनी पेट्रोल टँक फुल करून घेतली आणि मग निघालो पुढच्या प्रवासाकरता. आणि ही जी लेडी दिसत आहे, जिचं पोस्टर तुम्हाला दिसत आहे, या लेडीचे मध्यंतरी इंस्टाग्रामवर खूप सारे व्हायरल मीम्स रील्स तुम्ही बघितले असेल. आणि ही जी लेडी आहे ना, इकडे नजरबट्टू म्हणून वापरली जाते. तर तुम्हाला तिथे प्रत्येक जे हॉटेल आहे, छोटं असो मोठं असो, किंवा असे जे पण पेट्रोल पंप्स वगैरे आहे ना, मेडिकल्स आहे, त्यांच्या सगळ्यांच्या बाहेर या लेडीचा फोटो तुम्हाला दिसेल. ॲज अ नजरबट्टू म्हणून ते वापरल्या जातात तिकडे. आधी जेव्हा मीम्स मला यायचे ना तेव्हा मला नवल वाटलं होतं, पण इथे बघितलं ना खरंच इकडल्या लोकांनी सगळ्यांनी घराच्या बाहेर वगैरे असेच हिच्याच बाईचे फोटो लावलेले आहे. आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही पण या बाईचे व्हायरल रील्स मीम्स बघितले आहे का, म्हणून का मी एकटीच होती जिला माहिती होतं. आणि त्याच्यानंतर ना आम्ही निघालो एअरपोर्टसाठी. इथून एअरपोर्ट सुरू झालेला होता आणि इतका लांब एअरपोर्ट, बापरे बाप, म्हणजे खूपच भयंकर सुंदर हो डोळ्याला, म्हणजे इतकं छान वाटलं हे सगळं बघून. हे बघू शकता तुम्ही, ग्रीनरी इथूनच स्टार्ट झाली आहे, हे काही नकली नाही आहे, सगळं असली आहे. आणि आतमध्ये जर तुम्हाला मी आता दाखवेल ना दृश्य, तर तो तुम्ही विचारच करणार नाही की ते असली आहे म्हणून. एवढं सुंदर आणि इतकं हाय मेंटेनन्स आहे. इथे टर्मिनल 1-2 असं लिहिलेलं राहतं. इथनं तुम्हाला रूट घ्यावा लागतं तुमचा. आणि इथून निघालो खूप 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 दूरपर्यंत एअरपोर्ट आहे. जेव्हा आम्ही नागपूरवरून आलो ना बेंगळुरूमध्ये, तर तेव्हा एक्झिट जे साईड होती तिथूनच निघालो. त्याच्यामुळे हे सगळं काही दृश्य आम्हाला बघायलाच मिळालं नाही. आता आम्ही इथं फ्लाईट घेणार होतो, त्याच्यामुळे आम्हाला या साईडच्या रूटनी नेण्यात आलं. आणि इतकं सुंदर डोम वगैरे इतका प्रशस्त केलेला आहे. इथल्या इथेच आम्हाला किती 15-20 मिनटं लागले आतमध्ये पोहोचण्याकरिता. हे बघू शकता तुम्ही, झाडं वगैरे किती सुंदर आहे. आणि इथे बघा, ही आहे एअरपोर्टची स्टार्टिंग. इतकं सुंदर. हे जे तुम्हाला दिसतंय दृश्य पूर्ण कॉपर कलरमध्ये बनवलेलं आहे. हे सगळे ह्या मोठ्या मोठ्या कुंड्या हे पूर्ण हँगिंगच आहे. आणि हे जे झाडं याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला ग्रीनरी, ते ओरिजिनल आहे. म्हणजे कॅन यू बिलीव्ह, बघू शकता तुम्ही. मला इतकं छान वाटलं, मी तर एकसारखी बघतच राहिली, बापरे बाप किती सुंदर म्हणून. आणि इथे सिक्युरिटी पण खूप जास्त होती. खूप सुंदर हा एअरपोर्ट, खूपच मस्त प्रशस्त वाटला मला. इथे आल्यावर आम्ही सगळ्यात पहिले तर आमचं सामान पूर्ण अनलोड करून घेतलं कारमधून. आणि ऑफकोर्स वेणूजींना हा फायनल टाटा बाय बाय होता आमच्याकडनं. ते सगळं करून घेतलं छानपैकी, त्यांच्यासोबत बोललो वगैरे. आणि मग स्टार्ट केली आमची पुढली प्रोसिजर, ती म्हणजे चेक इनची प्रोसिजर. तर आम्ही जेव्हा नागपूरवरनं आलो तेव्हा आमची सकाळची फ्लाईट होती, म्हणजे मॉर्निंगची होती. आणि आता ही जी होती ही इव्हिनिंगची फ्लाईट होती. त्याच्यामुळे मला हे पॉसिबल झालं की मी तुम्हाला दोन्ही व्ह्यू दाखवू शकते. मॉर्निंगमध्ये तर मी तुम्हाला व्ह्यू दाखवलाच की फ्लाईटमधून मॉर्निंगमध्ये कसा काय दिसतं म्हणून सगळं वरून.
आणि ही होती आमची इव्हिनिंगची फ्लाईट, त्याच्यामुळे तुम्हाला जो सनसेटचा व्ह्यू होता तो पण दाखवणं पॉसिबल झाला आहे. मी शूट केलेला आहे, पुढे तुम्हाला दाखवणारच आहे. तोपर्यंत तुम्ही हे पूर्ण एअरपोर्टचा व्ह्यू बघा. इकडे आमची चेक इन चालू होती, तर आधार कार्ड वगैरे सगळं रेडी ठेवावं लागतं आपल्याला आणि त्याच्यानुसार आपले हे सगळं काही बोर्डिंग पासेस वगैरे जे आपल्याला मिळतात त्याच्यावरून हे सगळी सिक्युरिटी चेक करते. तर आपलं म्हणजे लहान मूल असलं सोबत किंवा काही असलं कोणी असलं तरीही चेकिंग आपली होतेच आणि ते सिक्युरिटी पर्पजसाठी जास्त होते, कारण की हा इंटरनॅशनल एअरपोर्ट असल्यामुळे कोम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव होतं या एअरपोर्टचं. खूप भारी, खूप मला तर म्हणजे प्रचंड आवडला. आणि इथे विनिशाचं रडणं याच्यासाठी चालू होतं की तिला ही जी ट्रॉली दिसते तुम्हाला आमची लगेजची, ही तिला लोटायची होती आणि ती तिच्याकडनं पॉसिबल होत नव्हती, कारण की तुम्ही म्हणजे लगेज बघू शकता किती जास्त होतं. म्हणून शेवटी मी तिला रडू दिलं मागे आणि मी समोर निघाली. नंतर मग तिला घेऊन पुन्हा आली, कारण की ती ऐकतच नव्हती. मी म्हटलं हिच्या रडण्यामध्ये आपली का फ्लाईट गेली तर झालं. इकडे बघू शकता तुम्ही, ज्या मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या होत्या की आपण नाही कॅरी करू शकत आपल्यासोबत, त्या गोष्टी तिथे पूर्ण डिस्प्लेमध्ये लावलेल्या होत्या. पण त्या अगदी कमी प्रमाणामध्ये तुम्ही परफ्यूमसारख्या गोष्टी आहेत त्या कॅरी करू शकता. मी याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे की कशा प्रकारे तुम्ही कोणत्या बॅगमध्ये वगैरे कॅरी करू शकता. जी आपली हँडबॅग असते त्याच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या प्रमाणात तुम्ही हे कॅरी करू शकता. आणि चेकिंगची जी प्रोसिजर होती ती नागपूरच्या एअरपोर्टवर तुम्हाला नाही दाखवल्या गेली, कारण की ती एका रूममध्ये होती आणि मेल फिमेल असे सेपरेट अशी चेकिंग झाली होती. इथे मी तुम्हाला ते सगळी पुढे दाखवणार आहे, कारण की इथे पॉसिबल झालं मला, ओपनली होतं हे सगळं काही. म्हणून तोपर्यंत तुम्ही हा दृश्य बघून घ्या. काय सुंदर, हे सगळं ओरिजिनल आहे. हे जे झाडं तुम्हाला दिसत आहे ना, अलग अलग टाईपचे झाडं इथे लावलेले आहे. तुम्ही बघू शकता एकामध्येच किती जास्त मिक्स्ड असे हे सगळे तुम्हाला झाडं दिसत असतील. आणि स्वच्छता पण बघा किती जास्त आहे. हे आमचे फ्रेंड्स आहेत, हे सगळे माझे मिस्टर रेकॉर्ड करत होतं माझ्यासाठी. आणि खूप खूप धन्यवाद माझ्या मिस्टरांचे, कारण की ते जर एवढे सपोर्टिव्ह नसते, त्यांनी जर विनिशाला बघितलं नसतं तर हे सगळे व्लॉग्स मी तुमच्यासोबत शेअरही करू शकली नसते आणि हे शूट करणं पॉसिबलच नसतं. कारण की मोस्ट ऑफ द जो शूट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मी दिसत आहे तो शूट माझ्या मिस्टरांनी केला आहे आणि त्यांना या गोष्टीसाठी खूप खूप धन्यवाद. कारण की टूरमध्ये आल्यावर मोस्ट ऑफ द टाईम शूट वगैरे करणं कोणालाही जिवार येतं, पण त्यांनी जिवार न येता, फ्रस्ट्रेट न होता माझ्यासाठी सगळ्या गोष्टी रेकॉर्ड केल्या. मोस्ट ऑफ द टाईम त्यांनी कॅमेरा कधीच त्यांना आवडत नाही तरीही उचलून होईल तेवढं शूट केलं. इथे पण बघू शकता जेव्हा चेकिंग असते ना आतमध्ये, तुम्हाला नागपूरला दाखवता नाही आलं मला, इथे मी फक्त तुम्हाला दिसत असेल बेल्ट, चार्जर्स, त्या व्यतिरिक्त पॉवर बँक आहे, मोबाईल्स आहे, काही असलं आपल्या बॅगमध्ये परफ्यूम वगैरे बॉडी लोशन ते आपल्याला टाकायचं असतं. आणि मग एकीकडे ते सर्व स्कॅन होतं, एकीकडे मी आणि विनिशाची स्कॅनिंग झाली आणि दुसरीकडे तुम्हाला दिसतं असेल विनिशाच्या बाबांची सुद्धा पूर्णपणे चेकिंग झाली. आणि इथून पुढे मग आपल्याला फ्रीली हँगआउट करू शकतो आपण कुठेही एअरपोर्टवर. आणि जस्ट लुक ॲट दिस लक्झरियस शॉप्स. इथे एक एक पर्स 1,00,000, 2,00,000, 2.5 लाख अशा पर्सेस होत्या. त्या व्यतिरिक्त म्हणजे जे पण लक्झरी ब्रँड्स असतात ना ते सर्व आतमध्ये इथे आहे. आणि घेऊ तर आपण काही शकत नाही, म्हणजे इच्छाच होत नाही हो माझी. तर मी तर मिशोवाली आहे त्याच्यामुळे माझी तर इच्छा होतच नाही या सगळ्या लक्झरियस गोष्टी. बट यस, ऑफकोर्स ज्यांची खूप जास्त इन्कम आहे किंवा ज्यांना ब्रँडेड गोष्टी आवडतात ते लोकांसाठी हे शॉपिंग स्पॉट बेस्ट आहे. इथे खूप सारे टॉईजचं पण दुकान होतं, मस्त मस्त टॉईज होते भरपूर. आणि विनिशा तिकडेच अट्रॅक्ट झाली होती, तिकडे जायचं होतं तिला. पण आमचं जे बोर्डिंग गेट आहे ना, आमच्या तिकीटवर लिहिलं होतं हे, तर हे इकडे होतं त्याच्यामुळे आम्ही पटकन निघालो तिथनं. आणि मग इकडे आल्यावर जिथे आम्हाला आता वेट करायचा होता, जेव्हा आमची अनाऊन्समेंट होईल त्या वेळेसाठी इथे आपल्याला थांबायचं असतं. आपल्या एरोप्लेन तिथे कनेक्ट झालं की अनाऊन्समेंट होते, तेव्हाच आपल्याला मग बोर्डिंग पास घेऊन जावं लागतं. तोपर्यंत आम्ही काही हे छान छान मुमेंट्स मस्त मी कॅप्चर केल्या. तिच्या बाबांनी आणि तिने छान एन्जॉय केलं. हे जे एस्केलेटर्स वगैरे असतात ना, यावर विनिशाला फार आवडतं आणि मला बिलकुल आवडत नाही, मला एस्केलेटरची फिअर आहे. पण तरीही ठीक आहे, बाहेर कुठे गेलं की अशा गोष्टींना सामोरे जावंच लागतं. आणि मग टाईमपास करता करता काय तर म्हटलं चला एखादी कॉफी वगैरे पिऊन घेऊया थोडीशी, जी की बिलकुल मला आवडली नाही. एवढ्या महागाच्या असतात ना, 350 आणि 400, आणि असं वाटतं की याच्यापेक्षा घरी बनवून. पण काय असतं ना, एकदा सगळ्या गोष्टींची टेस्ट, एकदा सगळ्या गोष्टी बघणं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एन्जॉयमेंट होते कुठंतरी. तर त्यासाठीच मी घेतली होती. ठीकठाक होती मस्तपैकी. आणि तुम्हाला सांगते उटीला मला जी ब्लॅक कॉफी आवडली नव्हती ना, तिचे मी बेनिफिट्स बघितले हेल्थसाठी खूप आहे. त्याच्यामुळे घरी येऊन मी आता ब्लॅक कॉफी सुरू केलेली आहे आणि खरंच त्याचे बेनिफिट्स आहे. माझं वजन मस्तपैकी कमी होत आहे. आणि तिथनं मग आम्ही निघालो वगैरे जेव्हा आमची अनाऊन्समेंट झाली तेव्हा. आणि हे पुढे निघालो, इथनं तुम्हाला दिसत असेल हे आता डायरेक्ट तिथे एरोप्लेन
कनेक्ट केलेला आहे डोअरला. एक फ्रंट डोअर असतं, एक बॅक डोअर असतं. दोन्ही डोअरपैकी जिथून आम्ही स्टार्टिंगला झालं आम्हाला तिथून एंट्री होती आम्हाला या स्टार्टिंगच्या गेटमधनं. आणि आमची सीट अशी काहीशी मिडलमध्ये होती यावेळेस. तुम्हाला सीटबद्दलही मी माहिती सांगितलीच आहे कशी काय असते. हे बटन्स जे आहे हे आहेत लाईट वगैरे इथे, म्हणजे जेव्हा सगळं बंद होतं डीम केलं जातं तेव्हा आपल्याला इथे लाईट दिला असतो छोटासा आपला पर्सनल सारखा. तो तुम्ही लावू शकता, म्हणजे आजूबाजूच्यांना सुद्धा डिस्टर्ब होत नाही असा ॲक्युरेट वरती होता तो. आणि त्याच्या व्यतिरिक्त हा तुम्ही बघितला ट्रे ओपन होतो, त्याच्यावर तुम्ही काही ठेवून खाऊ पिऊ शकता. आमचे फ्रेंड्स आमच्या अगदी बाजूलाच होते आणि इकडनं आम्ही होतो. तर वेदू लहान आहे त्याच्यामुळे तिची तिकीट पडत जरी नसली पण तिला सीट मिळत नाही. कोणी जर त्या सीटवर असलं तर त्यांना मग म्हणजे काय म्हणतात मांडीवर घ्यावं लागलं वेदूला. आणि इकडे विनिशाची फुल तिकीट पडली असल्यामुळे विनिशाला पूर्णपैकी एक सीट देण्यात आली होती. त्यानंतर हा रनवे खूप जास्त मोठा होता. आमची फ्लाईट आता रनवेवर आली होती टेकऑफसाठी. आता तुम्हाला मी आतमधला आवाज ऐकवते. Dear guests, the cabin lights will be dimmed now. Should you wish, please use the reading light above you. Thank you. नमस्कार, अब cabin lights कम की जाएंगी. यदि आप चाहें तो ऊपर लगी रीडिंग लाइट्स का उपयोग कर सकते हैं. धन्यवाद. तर केबिन क्रूचा तुम्ही जो आवाज ऐकला असेल हे ते लाईव्ह बोलतात तिथे. काय सुंदर बोलतात ना. आणि मराठी, इंग्लिश, हिंदी अशा सगळ्या भाषांमध्ये, म्हणजे जिथं जिथं फ्लाईट जिथली असेल त्यानुसार ते सगळं काही आपल्याला तिथे अनाऊन्स करतात, पूर्ण एक्सप्लेन करतात. मला थोडीशी सोशल अँझायटी होती म्हणून मी ते रेकॉर्ड केलं नाही की त्या लोक काय बोलतील म्हणून. नाहीतर त्या जे इन्स्ट्रक्शन्स देतात ना मी ते पण रेकॉर्ड करायची माझी इच्छा होती, बट मी नाही केलं तसं काही. आणि आता आमचं फ्लाईट जे आहे ना टेकऑफसाठी रेडी होतं आणि इतका मोठा रनवे होता हा की माझे किती साऱ्या मेमरी स्पेस याच्यामुळेच फुल झाला होता की फक्त आता आता उडेल मग उडेल म्हणून मी सगळं रेकॉर्ड करत होती. आणि फायनली हा आमचा फ्लाईटनी टेक ऑफ केलेला आहे. तुम्ही बघू शकता खालचा व्ह्यू किती सुंदर आहे. आणि आता इथे तुम्हाला मेन धम्माल मी दाखवते ते म्हणजे सनसेटची खूप सुंदर असं दृश्य होतं. तुम्ही बघू शकता इथे किती जास्त ओव्हर द होरिझन म्हणतात ना तसा काहीसा व्ह्यू होता. खूप सुंदर वाटत होतं डोळ्यांना. आणि आम्ही ज्या साईडनी बसलो होतो त्या साईडनी आणि चंद्राचा व्ह्यू पण दिसत होता. म्हणजे ढगांतून जो चंद्र आपल्याला खालून दिसतो ना तो असा जवळ असल्यासारखं वाटत होतं. अँड अदर साईड जी होती बोराडे सरांची त्या साईडनी पूर्ण सनसेट दिसत होता. तर दोन्ही व्ह्यू मी कॅप्चर केले आहे. हा माझ्या साईडचा व्ह्यू आहे. तुम्ही बघू शकता हा जो छोटासा तुम्हाला दिसला ना तो चंद्र आहे. पुढचे जे क्लिप आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा बघा क्लिअर दिसतो इथं हा चंद्र आहे. अँड अदर साईडला जो आहे तो पूर्ण सनसेटचा व्ह्यू आहे. इतकं सुंदर दृश्य झालं होतं. आमच्या साईडनी पूर्ण अंधार पडत होता आणि यांच्या हे बघा बोराडे सर कॅप्चर करत होते त्यांच्या साईडने पूर्ण सनसेटचा व्ह्यू दिसत होता. आता इकडनं मी स्लाईड करून हा एक व्ह्यू असा कॉमन काढला तुम्हाला लक्षात येईल असा. म्हणजे फ्लाईटच्या बोराडे सरांच्या साईडपासून ते माझ्या साईडपर्यंत त्यांच्या साईडने तुम्ही बघितलं असेल सनसेट आणि माझ्या साईडने बघितलं असेल मूनराईज दिसत होता. इतकं सुंदर वाटत होतं. पण मला थोडंसं डोकं गरगरल्यासारखं म्हणजे आवाजाचा त्रास होत होता यावेळेस. त्याच्यामुळे मी पटकनच कानात वगैरे ते घालून घेतलं. विनिशालाही दिलं आणि लगेच थोडा वेळ का होईना पण डोळे वगैरे मिटून घेतले. आणि नंतर मग माझ्या मिस्टरांनाच बोलली मी की तुम्हाला इकडे बसायचं असेल तर तुम्ही बसा, काही हरकत नाही. आणि त्याच्यानंतर ही जी चहा कॉफी होती तीसुद्धा मी या फ्लाईटमध्ये काहीच घेतली नाही. जेव्हा आम्ही येत होतो नागपूरच्या फ्लाईटमधून तेव्हा मी बऱ्यापैकी खाल्लं पिल्लं होतं. पण आता मी काहीही खाल्लं नाही, काहीच नाही. ते म्हणतात ना थकवा पण खूप झाला होता. तो पूर्ण एवढा जो टूर होता आमचा जो आम्ही फ्लाईटने काही जाणवलं नाही ही वेगळी गोष्ट आहे. पण जो तिथल्या तिथे आम्ही फिरलो जसं की कुर्गपासून उटीपासून मैसूर मग परत बेंगलुरू हा जो पूर्ण आमच्या गाडीने केलेला आम्ही प्रवास होता कारने खूप जास्त म्हणजे थकवा आला आम्हाला तेव्हा. आणि माझं तर असं आहे शरीर की बातच थकून जातं. हा जो टूर झाला ना या टूरचा थकवा काढायसाठी मला 3 आठवडे लागले. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती वीकनेस आली असेल मला. असं काय झालं होतं जसं की मी ओझे ओढले कोणते. बट होऊ शकतं मे बी तिथलं जेवण आपल्या घरचा जो ॲम्बियन्स असतो घरचं जे जेवण असतं सात्विक आपलं त्याच्यात आणि बाहेरच्या जेवणात फरक पडतो. एखाद दिवशी हॉटेलचं जेवण छान वाटतं, दररोज हॉटेलचं जेवण चांगलं वाटत नाही. आणि त्याशिवाय मी सांगू इच्छिते तुम्हाला की जे दिसतं डोळ्यानं सगळं काही जे बाकीचे क्रिएटर्स लोक तुम्हाला दाखवतात की फुल ऑफ जॉय आहे असं आहे तसं आहे तसं काही नसतं. रियालिटीमध्ये लहान लेकरांना घेऊन कोणत्या टूरला तुम्ही जात असेल तर थोडा ना थोडा त्रास होतोच.
मुलं त्रास देतात आपल्याला, कारण की त्यांना ते ॲम्बियन्स एका दिवसासाठी चांगलं वाटू शकतं, रोज रोजसाठी नाही. त्याच्यामुळे असं नाही बघायचं की कोणीतरी रील्स टाकत आहे आणि ती तर खूप चांगली एन्जॉय करत आहे तिच्या टूरमध्ये, आणि आपण का बरं, आपल्या लेकरं का बरं असं करत आहे. तर बिलकुल लहान मुलांवर तर गुस्सा काढायचाच नाही. हे नॉर्मल गोष्ट आहे. वातावरण बदललं की लेकरांची चिडचिड होते. माझ्या पण सोबत विनिक्षा होती, तर तिला मळमळ हा प्रकार समजत नव्हता, तर ती मला कंटिन्यू सांगत होती, आई पोटात कसं तरी होत आहे, कसं तरी होत आहे. मग मला तिला लक्षात आलं मला की तिला मळमळ होत आहे, काही मलाही झालं तर तिलाही होणारच आहे. काही एवढी मोठी गोष्ट नव्हती ती. वातावरण तसं होतं, तिकडले घाटं वगैरे सगळं. पण हो, काही हो, सुखरूप आमचा प्रवास झाला. आणि नुकतं ज्या दिवशी अजित पवार दादांची म्हणजे ते ॲक्सिडेंट झाला ना, त्याच्याच दिवशी आम्ही निघालो होतो. तर माझ्या घरचे, बोराडे सरांच्या घरचे सगळेजण थोडेसे का होईना भीतीत होतेच, पण सगळं काही सुखरूप पार पडलं. आणि मग फायनली आम्ही नागपूरच्या एअरपोर्टवर पोहोचलो. तिथनं बॅग्स वगैरे घेतल्या. आता कन्व्हेअर बेल्टवर कसं घ्यायचं बॅग्स वगैरे, हे सगळी माहिती मी तुम्हाला पार्ट 1मध्ये शेअर केलेली आहे एअरपोर्टबद्दलची, आणि नागपूरचाच एअरपोर्ट तुम्हाला दाखवला आहे. आणि मोबाईलची पूर्ण स्पेस फुल झाली होती, त्याच्यामुळे काही शूट करू शकली नाही. नागपूरमध्ये ताईंच्या घरी जेवण वगैरे केलं रात्री, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही प्रवासाला निघालो, ते म्हणजे आता नागपूरपासून ते आपल्या मोर्शीपर्यंत. तर सर्वात आधी बोराडे सरांना आम्ही तिथे ड्रॉप केलं, पण त्याच्या आधी तुम्हाला गंमत दाखवते आम्ही काय काय मस्ती केली म्हणून आता शेवटच्या दिवशी. वेदू डान्स करा. वेदू डान्स, वेदू विनिशा, वेदू डान्स. विनिशा डान्स. लाहोर आया, अँड वेल दॅट्स द एंड ऑफ आवर ब्युटिफुल जर्नी. अशा प्रकारे आम्ही आमच्या घरी पोहोचलो, आणि खूप छान असा आमचा हा टूर झालेला होता. तुम्हाला कसं वाटलं आमची ही पूर्ण जर्नी ते नक्की सांगा. माझे व्लॉग्स आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका. कमेंट तर नक्की करत जा. मी आतुरतेने वाट बघते तुमच्या कमेंट्सची, की तुम्हाला कसं वाटलं माझा व्लॉग वगैरे. आणि काही चुका होत असतील तर मला नक्की माफ करा. आणि आता इथून पुढे लॉंग व्लॉग्स तुम्हाला कशावर बघायला आवडेल ते टॉपिक मला नक्की सुचवा. ओके, बाय.